नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण निघूया निफाड तालुक्यातील सायखेड्याच्या पुढे म्हाळसाकोरे या म्हाळसादेवी अति प्राचीन पुरातन मंदिराच्या दर्शनार्थ. जय म्हाळसादेवी. ॲज युजल सोबतीला माझा मित्र आहेच किशोर आणि एक नवीन विशेष याचा चिरंजीव सुद्धा आज आमच्या बरोबर आहे. म्हणजे आज धमालच धमाल होणार. तर जाऊया हसत खेळत गंमत जमत करत म्हाळसाकोरे या गावी. मित्रांनो, ॲट प्रेझेंट आपण बघत आहात नाशिकचा एक वेल रेप्युटेड प्रसिद्ध रोड अशोका मार्ग. म्हाळसाकोरे या गावाचं नाशिकपासून अंतर आहे अराउंड 45 किलोमीटर. सध्या तरी रस्ता आता व्यवस्थित आहे, त्यामुळे प्रवासाचा आनंद अगदी लक्झरियस जाणवत आहे. तर चला लवकरात लवकर पोहोचूया म्हाळसाकोरे या अतिप्राचीन पुरातन मंदिरात. मित्रांनो, आता आपण आहोत नांदूर नाका या रोडवर. मित्रांनो, हे आहे स्वच्छ सुंदर हरित विस्तारित नाशिक. बघा मित्रांनो, चोहीकडे असलेली हिरवळ आणि त्या हिरवळीतून जाणारा हा पाण्याचा प्रवाह. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत सायखेडा या गावी. बघा, सायखेडा सुद्धा किती सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे. मित्रांनो, हे आहे सायखेडा येथील बस स्थानक. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत सायखेडा येथील प्रसिद्ध संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे. जय श्रीराम, जय हनुमान. इकडे बिबटे वगैरे पण आहे बरं का. आनंदाची गोष्ट चांगली. मित्रांनो, आजूबाजू असलेली ही हिरवळ आणि त्यातून जाणारा हा म्हाळसाकोरे रोड. आता लवकरच आपण पोहोचणार आहोत म्हाळसाकोरे या म्हाळसादेवी मंदिराजवळ. तर टिकटिक 3, टिकटिक 2, टिकटिक 1 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत म्हाळसाकोरे या गावी. आणि हा परिसर आहे म्हाळसादेवी मंदिर परिसर क्षेत्र. जय म्हाळसादेवी. बघा मित्रांनो, म्हाळसाकोरे म्हाळसादेवी मंदिराचा हा परिसर स्वच्छ सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तर लवकरच आपण दर्शन घेऊया म्हाळसादेवी मंदिराचे. आय लव म्हाळसाकोरे, माय लव म्हाळसाकोरे. आता म्हाळसाकोरे म्हटलं म्हणजे स्वच्छ सुंदर परिसर, मनाला पवित्रता देणारा हा परिसर. जय म्हाळसादेवी. मित्रांनो, म्हाळसादेवी मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण दर्शन घेऊया श्री खंडेराव महाराज मंदिराचे. अगदी म्हाळसादेवी मंदिराच्या जवळच असलेलं हे श्री खंडेराव महाराज मंदिर, श्री क्षेत्र म्हाळसाकोरे. हे बघा मित्रांनो. जय श्री खंडेराव महाराज. आणि आता आपण प्रवेश करूया म्हाळसादेवी मंदिरात. श्री म्हाळसादेवी देवस्थान ट्रस्ट म्हाळसाकोरे. बघा मित्रांनो, मंदिराच्या बाहेर किती स्वच्छ सुंदर आणि प्रसन्नता वाटणारं हे वातावरण. आणि जवळच इथे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी. आता मित्रांनो, आपण मंदिरात प्रवेश करूया. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला मिळते मनाला शांती व प्रसन्नता. जय म्हाळसादेवी. अगदी स्वच्छ सुंदर वातावरण. आणि माझा मित्र किशोर मातेचा प्रसाद मला देत असताना
आरतीची वेळ सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 7:30 वाजता असते. मित्रांनो, आता आपण प्रवेश करूया मंदिराच्या गाभाऱ्यात. काही भावी भक्तगण मातेचं दर्शन घेताना दिसत आहेत. जय म्हाळसा देवी. बघा मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यातील हे दृश्य किती स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक वाटत आहे. मनाला शांती, शीतलता व प्रसन्नता देणारं हे स्थान. जय म्हाळसा देवी. नमस्कार महाराज. कुठले? नाशिक. काय नाव? माझं दीपक चव्हाण. चव्हाण. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतात तो क्षण आता आलेला आहे. तर मित्रांनो, म्हाळसा देवी दर्शनाचा लाभ घेऊया. जय म्हाळसा देवी प्रसन्न. मित्रांनो, ही म्हाळसा देवी माझा मित्र किशोर याची कुलदेवता आहे. त्याच्यामुळेच आज मला म्हाळसा देवीचे दर्शन झालेले आहेत. त्यामुळे प्रथम धन्यवाद म्हाळसा देवीला आणि द्वितीय धन्यवाद माझ्या मित्र किशोरला. मित्रांनो, या संदर्भात मला एवढी विस्तारित माहिती नाही, पण इथे बसलेले जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा मित्रांनो, आबालवृद्धांचा म्हाळसा देवीवर असलेला अप्रतिम, अतूट, अखंडित श्रद्धा असलेला हा विश्वास. जय म्हाळसा देवी प्रसन्न. मित्रांनो, आता पुढील माहिती आपण मंदिराच्या पुजारी महाराजांकडनं ऐकूया. नमस्कार मित्रांनो, आम्ही माणसाई दर्शनाला आलेलो आहोत. आम्ही माणसाई दर्शनाला आलेलो आहोत आणि हा मंदिराचा अंतर्गत भाग आहे. आपण गाभारा सुद्धा म्हणतो. त्या मंदिरात माझा मित्र किशोर दर्शन घेतो. हा त्याचा चिरंजीव आणि मी सर्व दर्शनाला आलो आणि मातेचे दर्शन ते व्यवस्थितपणे झालेले आहे. आणि इथं आल्यानंतर खरोखर मनाला अगदी शांतता, प्रसन्नता वाटते आणि खरोखर अंतर्मनाला जी पवित्रता जाणवते ती शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. आता ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आपल्याला थोडक्यात देखील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार महाराज. नमस्कार. माझी तुम्हाला प्रार्थना आहे की आपण थोडक्यात मंदिराविषयी, मातेविषयी माहिती आमच्या दर्शकांना द्यावी. पुरातन मंदिर आहे हे मंदिर. फार जुनं आहे. 100-150 वर्षाच्या पुढचं आहे आणि 200 वर्ष तरी होऊन गेले असतील. आणि आता इथं म्हणजे चैत्र पौर्णिमेला उत्सव असतो मातेचा. मोठी यात्रा भरते. हनुमान जयंती होते. तिथं देवीचा अभिषेक होतो सकाळी. त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं दुपारपर्यंत सत्यनारायणच्या पूजा चालतात खूप. त्याच्यानंतर 6:30 वाजता इथं खंडरावाचं मंदिर आहे ना, तिथल्या त्या बघत 12 गाड्या ओढतो. ते 12 गाड्या ओढल्यानंतर देवीची रथाची मिरवणूक निघते. बरं, हा 12 गाड्या ओढल्यानंतर कार्यक्रम कधी होत असतो? म्हणजे कधी असतो? पौर्णिमेला 2 तारखेला. आता येत्या 2 तारखेला पौर्णिमा, हनुमान जयंती. हनुमान जयंती हो, त्या दिवशी 12 गाड्या ओढल्या जातात. तिथं ते खंडरावजी बघत वाढतात आणि देवीचं पण ते 12 गाड्या ओढल्यानंतर देवीची रथाची मिरवणूक असते. मग ती 12-1 वाजेपर्यंत मिरवणूक चालते. मग दुसऱ्या दिवशी परत मग असे दुसरे वगैरे हरियांचे कार्यक्रम असतात. काही तमाशा वगैरे असतो. परत 12 गाड्यांचं हे असतं यात्रेचं. ते झाल्यानंतर म्हणजे एक प्रकारे लोकोत्सव असतो. म्हणजे हो, उत्सव असतो. त्याच्यानंतर परत अश्विन शुद्ध महिना आपला नवरात्र. आता चैत्री नवरात्री चालू आहे. आता योग संयोग आम्ही मातेचे दर्शन घेण्यासाठी आलो. चैत्र नवरात्र चालू आहे. पण आपला उत्सव अजून एक असतो, नवरात्र उत्सव. त्यावेळेस इथं 9 दिवस हे असतं, हरिकीर्तन, पारायण वगैरे, प्रवचन. त्याच्यानंतर परत इथं गर्दी पण असते नवरात्रात 9 दिवस. नवरात्रात पण देवीचा उत्सव जोरात होतो. हरिनाम कीर्तन सप्ताह होतो. पण ते असतात दररोज संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम असतो. महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो दररोज. छान. असे भरपूर कार्यक्रम असतात. चालूच असतं वर्षानं काही ना काही असं. नाही, आम्हाला ह्या मंदिराबद्दल आम्हाला भरपूर म्हणजे माहिती मिळाली होती आणि त्यामुळे माझी सुद्धा याची इच्छा होती, माझ्या मित्राची सुद्धा इच्छा होती की आपण एकदा माझ्या कुलदेवतेचं दर्शन घेऊन येऊ. त्यामुळे मला वाटलं की आपण जावं खरोखर. आणि कसं की शहराच्या धक्काबुक्कीच्या जीवनापेक्षा गावात थोडंसं एक मनाला एक शांती वाटते, प्रसन्नता वाटते. त्यामुळे आपली 2 कामं होतील. सर्वात मेन म्हणजे मातेचं दर्शन होईल आणि थोडं गावाचं सुद्धा दर्शन होईल, आपलं ग्रामदर्शन सुद्धा होईल. हे दोघं पर्व आमच्या आज सॉल्व झालेले आहेत आणि इथं आल्यानंतर खरोखर जीवन सार्थ झालं वाटतं. मनाला जी प्रसन्नता आहे ना, ती अक्षरशः शब्दात मी सांगू शकत नाही. इतकं छान वाटते खरोखर. इतकं सुंदर, स्वच्छ आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे तुम्ही. अगदी
अजून तर काही नाही, देवीला साडी वगैरे नेसवलेली नाही. आता हे मूर्तींचा कलर केलाय, उत्सव आलाय देवीचा, हो, हो, हो. त्याच्यामुळे अजून हे मंदिर साफसफाई करायची, धुवायचं, अजून हे ते भरपूर काम आहे अजून. हां. अजून चालूच आहे आता एक 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 एक. नाही पण ते तुम्ही फार छान खरोखर मेंटेन हो. केलं आहे की म्हणजे त्यात तुमचा सुद्धा एक अनमोल वाटा आहे त्याच्यामध्ये. तुमचं शुभ नाव काय सर? माझा शरद नमकेरे. शरद पुजारी, पुराव. समजा कुणाला इथे अभिषेक किंवा काही कार्यक्रम करायचा असेल, काही पूजा वगैरे करायची असेल, होम हवन यज्ञ, तर तुम्हाला कोणत्या नंबरवर संपर्क साधायचा? 96 93 42 28 38. ओके, पुन्हा एकदा. महासर्व पुजारी 96 93 42 28 38. धन्यवाद. आणि आमचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली नाही, अगदी बरोबर आहे. माहिती मिळावी, पोहोचावी. चांगलं आहे, व्हायलाच पाहिजे ते, कारण नवरात्रात पण आमचा होम हवन असतो. आता इथं आम्हाला एक भाविक भक्तगण भेटलेले आहेत, त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. बंधू, तुमचं नाव सांगा. सुरेश आव्हाड. यांनी आम्हाला आमंत्रित केलं की आमच्याकडे सुद्धा या आणि उद्या जत्रा निमित्त या. उद्या जत्रा आहे का? वर्णन करा, कुठले तुम्ही कुठल्या गावाची जत्रा आहे? आमच्या गावची खानगाव थडी ची जत्रा आहे, गणपती यात्रा आहे. महाराजांनी आम्हाला खरोखर खूप सुंदर छान माहिती दिली आहे आणि ही माहिती माझ्या जीवनात, माझ्यासाठी, माझ्या मित्रासाठी ही अविस्मरणीय असेल. लोकांपर्यंत पोहोचावं. आम्ही जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी ही मी सर्वांना विनंती करतो. खरं आहे, अगदी बरोबर. जय महाराज माता. मस्त आहे मंदिर. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर येताच मंदिराच्या अगदी जवळच आपल्याला दिसेल एक सुंदर वास्तू, जी आहे श्री म्हाळसादेवी देवस्थान ट्रस्ट भक्तनिवास. म्हणजे आपल्याला जर इथं मुक्काम राहायचं असेल तर अगदी अल्प दरात आपल्याला इथे भक्तनिवासाची सोयसुद्धा उपलब्ध आहे. जय म्हाळसादेवी. मित्रांनो, आता थोड्या वेळाकरिता थोडंसं वेगळं. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आम्ही घेत आहोत आनंद थंड थंड कूल कूल गोड गोड उसाच्या रसाचा. मित्रांनो, म्हाळसादेवी मंदिराच्या बाहेर तिथे स्थानिक 2 भाविक भक्तगण बसलेले होते. त्यांनी आम्हाला रस्त्याच्या पलीकडे असलेलं एक सुंदर अति प्राचीन शिवमंदिर म्हणजेच नीलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी जाण्याचा त्यांनी आम्हाला आग्रह केला आणि आम्ही नीलकंठेश्वर महादेव मंदिराला भेट देण्याचा विचार केला आणि मंदिरात पोहोचलो. मित्रांनो, खरोखर अविस्मरणीय, अतुलनीय, अगदी हेमाळपंथी शैलीतील असलेलं हे एक स्वच्छ सुंदर मंदिर, अति प्राचीन पुरातन असून देखील आज सुद्धा मनाला शांती व प्रसन्नता देणारं हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो, प्रत्यक्ष बघूया, जाणूया याविषयी माहिती. तसा मंदिराचा हा परिसर अगदी स्वच्छ सुंदर वाटत आहे. बघा, उन्हाळ्याचे दिवस पण किती सुंदर सावली इथं दिसत आहे. अर्थातच येथील वातावरण सुद्धा आम्हाला शांत व शीतलता देणार आहे. इथे काही बालमंडळींचा आम्हाला आवाज येत आहे. असो, मी व माझा मित्र मंदिर परिसराची माहिती घेत असताना व दर्शन घेत असताना. बघा मित्रांनो, मंदिराच्या समोर असलेला भव्य प्रांगण. अर्थातच इथेच लहान मोठे कार्यक्रम सुद्धा होत असतील, यात शंकाच नाही. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस, त्यात दुपारची वेळ असून सुद्धा मनाला शांती व शीतलता देणारं, हे प्रसन्न करणारं हे वातावरण, नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं हे वातावरण. जय नीलकंठेश्वर महादेव. तर चलूया, पुढे वळूया. आपण बघत आहात अति प्राचीन पुरातन हा नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा परिसर. जमिनीवर पूर्णपणे पेवर ब्लॉक लावलेले आहेत. समोरच आपल्याला हा मोबाईलचा एक टावर दिसत आहे आणि मंदिराच्या प्रथम दर्शनी नंदी विराजमान आहेत. बाजूला एक छोटंसं देऊळ सुद्धा दिसत आहे. हर हर महादेव. आणि हे एक तुळशी वृंदावन आणि मंदिराच्या जवळ असलेली काही फळं झाडं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आणि मंदिराच्या बाहेर असलेला हा ओटा आणि त्यावरती असलेलं कौलारू शेड आणि त्या ओट्यावर बसलेली 2 वृद्ध गृहस्थ मित्र. प्रयत्न करूया या मंदिराविषयी त्यांच्याकडनं थोडी माहिती घेण्याचा. नमस्कार, मी अँकर दीपक चव्हाण, नाशिकहून. आम्ही इथे दर्शनाला आलो होतो, म्हाळसाई मंदिर दर्शनाला. माझ्या मित्राची कुलदेवता आहे. तर ते दर्शन घेतल्यानंतर
तेथील काही भक्तगणांनी भाविक लोकांनी आम्हाला सांगितलं की ते पलीकडे सुद्धा एक छानसं मंदिर आहे महादेवाचं, नीलकंठेश्वर महादेव मंदिर माळसाकोरे. तर ह्या मंदिराबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज कृपया आमच्या दर्शकांना माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमचं नाव काय? हरिश्चंद्र पवार. हरिश्चंद्र पवार. आणि तुमचं नाव? बरं. थोडक्यात माहिती आहे तुम्हाला या मंदिराबद्दल काही माहिती? काय म्हणतात यमपंथी राजा म्हणतात त्या टायमाचे त्या टायमाचं हे देऊळ आहे. कारण त्या मंदिराची शिल्पकृती बघून असं वाटते की फार अतिप्राचीन पुरातन आहे आणि हेमाडपंथीय वाटते ती नक्षीकारी बघून. कारण त्यानं ते चिकडासारखं बनवून बनवले आणि ते हां. ओके मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया. मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला जाणवेल शांती, शीतलता व प्रसन्नता. मित्रांनो, मंदिराच्या शिखराचं हे अंतर्गत दृश्य अगदी सुंदर, मनमोहक व आकर्षक असलेलं हे कोरीव काम आश्चर्यच ना मित्रांनो. त्या काळी त्या शिल्पकारांनी कोणती अवजार वापरली असतील, किती मेहनत घेतली असेल याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बघा किती सुंदर आकर्षक ही छोटी छोटी शिल्पकृती आहे आणि त्याच्या आजूबाजू असलेली ही नक्षीकारी सुद्धा एक सुंदर सुरेख संगम. हे आकर्षक मनमोहक दृश्य आपल्याला नेहमी आपल्या आठवणीत, आपल्या स्मरणात एक अविस्मरणीय आश्चर्याचं अनुभूती देत राहील. आणि आता आपण दर्शन घेऊया नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या ह्या शिवलिंगाचे. हर हर महादेव, जय नीलकंठेश्वर महादेव. मित्रांनो, आता आपण नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. इथे महादेवाचे एक शिवलिंग आहे, ते दर्शन सुद्धा आपण घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा एक प्रतिमा इथे लावलेली आहे. आणि इथं एक छोटंसं या साईडला गणपतीचं सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. हो चला येतो. धन्यवाद. काय बालमंडळी, काय चालू आहे? चला आम्ही पण खेळणार बरं का तुमच्या आता. अरे आपली नावं सांगा लवकर. काय सरांची करू देणार किशोर. अरे तिकडे तुझं सांग, रंध्याचं नाव सांग. तुमचं सांगा ना आता. माझं दीपक चव्हाण. अरे हे अशी बालमंडळी कुठे मिळणार आहे यार आपल्याला. डिअर फ्रेंड्स, नाव वी आर बॅक टू नाशिक आणि सोबत बरोबर घेऊन जात आहोत माळसाकोरे येथील सुंदर सुंदर गोड गोड अविस्मरणीय आठवणी. त्या आठवणी नेहमी आमच्या जीवनात हिरव्यागार असाव्या, अगदी या हिरव्यागार शीतासारख्या. या प्रार्थनेसह जय म्हाळसादेवी प्रसन्न. आणि मित्रांनो, आता आम्ही जात आहोत नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य पक्षी निरीक्षण पर्यटन संकुल येथे. तर बघूया मित्रांनो, दुपारची वेळ असल्यामुळे इथे थोडं आम्हाला बंदसारखं वातावरण वाटलेलं, त्यामुळे आम्ही तिकडनं रिटर्न निघालो. मित्रांनो, असं म्हणू शकतात तुम्ही जणू त्या पक्षी संग्रहालयात आमचाच पोपट झाला, कारण आम्ही लेट पोहोचलो दुपारची वेळ असल्यामुळे. असो, नो प्रॉब्लेम. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आणि दुपारची वेळ. आता आम्हाला लागत आहे तहान. कुठे मिळेल आम्हाला थंड थंड कुलकुल पाणी. आणि हे बघा समोर एक बोर्ड, नाथ कृपा ऐकवा. रोड फ्रंट असलेली ही 24 तास जलसेवा, वॉटर ATM, कॉइन किंवा फोन पे असलेली ही वॉटर ATM सुविधा. थंड थंड कूल कूल वॉटर ATM सुविधा. ब्युटिफुल ब्युटिफुल.
मित्रांनो, संबंधित माहिती जाहिरात समजू नका. ही फक्त माझ्यातर्फे आपल्याला एक सुविधा म्हणून एक माहिती देत आहे. चांगली सुविधा केली पण किशोर यांनी. गार झालो, तृप्त झालो आणि तेथून पुढे निघालो. वाटेत एका छोट्याशा मंदिराजवळ थांबलो आणि काहीतरी आमचं चटरपटर खायला सुरुवात केली. या निसर्गरम्य वातावरणात एक छोटंसं मंदिर आणि मंदिराच्या परिसरात असलेली सुंदर छोटी छोटी झाडं आणि त्याची सावली, वेगळा आनंद मिळत होता आम्हाला. मंदिराच्या परिसरातील थोडीशी शूटिंग घेतली आणि निघालो परतीच्या प्रवासाला. माझा मित्र माझी वाट बघत आहे यात शंकाच नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कॉमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, कॉमेंट नाही तर एक लाईक तर तुम्हाला करावंच लागेल. धन्यवाद मित्रांनो. थँक्स टू ऑल व्ह्युअर्स. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर.